म्हणजे कोणत्याही प्रकारे शॉर्टकट नाही, म्हणजे जितकं शॉर्टकट आपण तितकं तुम्ही खड्ड्यात पडेल असं मला वाटतं. सर्च तर खूप करतो की शॉर्टकट असायला पाहिजे, पण खरं तर मुळात शॉर्टकट नाहीच आहे. सीधा आपल्या पाय पसरवण्यापुरतं झालं म्हणजे बस झालं. शॉर्टकट नाही, शॉर्टकट नावाची गोष्ट नसती पैसे कमावण्यासाठी. म्हणजे कोणत्याही प्रकारे शॉर्टकट नाही, म्हणजे जितकं शॉर्टकट आपण तितकं तुम्ही खड्ड्यात पडेल असं मला वाटतं. सर्च तर खूप करतो की शॉर्टकट असायला पाहिजे, पण खरं तर मुळात शॉर्टकट नाहीच आहे. सीधा आपल्या पाय पसरवण्यापुरतं झालं म्हणजे बस झालं. शॉर्टकट नाही, शॉर्टकट नावाची गोष्ट नसती पैसे कमावण्यासाठी. भाऊ आपले ते पैसे बाकी उधारीचे मिळतील का आता? अच्छा, पुढच्या महिन्यात हायला प्रत्येक वेळी पुढचा महिना पुढचा. अच्छा, शूटिंग चालू होतं. चलो, हाय हॅलो नमस्ते व्हॉट्सअप. मी आहे सचिन आर्ज आणि आपण आज घेऊन आलो आहोत एक वेगळा विषय. वेगळा म्हणजे तुमचा आमच्या जवळचा आणि सगळ्यात महत्वाचा विषय, तो म्हणजे पैसा पैसा आणि पैसा. सगळं जग पाहिलं तर पैशावर चालू आणि पैशांशिवाय काही होत नाही, काही मिळत नाही असं लोक म्हणतात. आणि काही लोक असं म्हणतात की पैशांशिवाय जग जिंकता येतं, खूप काही करता येतं. बघूया लोकांना नेमकं काय म्हणायचं आहे पैशांबद्दल. सगळे धमाल करणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये. व्हॉट्सअप मंडळीच्या आजच्या भागात बघूयात पैसा पैसा आणि पैसा. चलो, बरं तुमच्या दृष्टीने पैसे कमवण्याचा शॉर्टकट कोणता आहे? पैसे कमवायचे शॉर्टकट म्हणजे मेहनत केलं तर पैसे कमवता येतात. मला नाही वाटत कोणतं शॉर्टकट आहे. मी कारण की आता मी पण जॉब करते, मम्मा पण घरगुती, म्हणजे मम्माकडे पण म्हणजे काही मटेरियल येतात, मम्मी पण घरी बसून बिझनेस करते, म्हणजे करतेच ऍटलीस्ट. म्हणजे कोणत्याही प्रकारे शॉर्टकट नाही, म्हणजे जितकं शॉर्टकट आपण तितकं तुम्ही खड्ड्यात पडेल असं मला वाटतं. सर्च तर खूप करतो की शॉर्टकट असायला पाहिजे, पण खरं तर मुळात शॉर्टकट नाहीच आहे पैसे कमवण्याचा. शॉर्टकट वापरूच नका तुम्ही. थोडंसं कष्ट, थोडंसं मेहनत लागते, थोडा वेळ लागतो, पण आपल्याला जे पाहिजे ते भेटतं आपल्याला. हे माझा विचार आहे, कारण की मी पण खूप स्ट्रगल केलेला आहे. मम्मी पप्पांनी स्ट्रगल करत करत बघितला की इथपर्यंत आम्ही पोहोचलेले आहे. शॉर्टकट हा एवढा पण शॉर्टकट नसतो की आपल्याला घर बसल्या पैसे भेटेल, पण इन्व्हेस्ट तर कुठे ना कुठे करावाच लागतो आपल्याला आणि थोडी मेहनत तर घ्यावीच लागते. मेहनत कोणत्या क्षेत्रात असून मेहनत करावीच लागते, त्याशिवाय तर पैसा मिळणारच नाही. शॉर्टकट नाही, शॉर्टकट नावाची गोष्ट नसती पैसे कमावण्यासाठी. कमवण्याला शॉर्टकट नाहीच. मेहनत केल्याशिवाय पैसा येत नाही. चोरी केली तरी त्याला मेहनत लागतेच. याचा अर्थ चोरी करा असं म्हणायचं नाही त्यांना म्हणायचं याचं स्किल लागतं, तुम्हाला मेहनत लागते, काही काम करायचं असतं, त्याशिवाय पैसा मिळत नाही. तुम्ही स्टडी कमी केला असेल ना, ठीक आहे, 10वी पण पास झालं तरी तुम्हाला पुढे रिसेप्शन जॉब भेटून जाईल, एवढी माझी गॅरंटी आहे. कुठे पण तुम्हाला 5-6 जॉब जॉबची गॅरंटी मिळती आहे. यांना भेटा आणि आपला जॉब मिळवून घ्या पटकन. तुम्ही कुठेही बघा, तुम्हाला भेटून जाईल. हॉस्पिटल, क्लिनिक मध्ये तुम्ही 10वी पास झाले ना की ऍटलीस्ट रिसेप्शन तुम्हाला जॉब देऊन टाकतील की बाई चला 7-8 पेमेंट 10वी झाली, कारण की तुम्हाला शिक्षण येते 10वी झाल्यानंतर, लिहिणं का ना तुम्हाला येते, हे इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. जर का आपण शॉर्ट टर्म मध्ये पैसे कमवायला बघितलं, लॉंग टर्म साठी ते टिकत नाही. युथ मध्ये जबरदस्त ब्रिलियन्सी आहे आणि जबरदस्त थॉट प्रोसेस पण त्यांची खूप चांगली आहे. सो विश्वास देवे दोघांना खूप पैसे कमवा, पैसे कमवत राहा, मजा करा. थँक्यू सो मच. पैसे कमवण्याचा तसा शॉर्टकट या जगात नाहीच आहे आणि कोणीही तसा प्रयत्न करू नये. पैसा हा कष्टानेच कमवला पाहिजे आणि कष्टाचाच पैसा हा शेवटपर्यंत टिकतो असं मला वाटतं. पैसे कमवायचे शॉर्टकट कोणताच नाही असं. सगळ्यासाठी मेहनत लागते. मेहनत करणार तर पैसे भेटणार नाही तर काहीच. कमवणं काय कष्ट. आता मेहनत जेवढं आपलं शिक्षण झालं त्याच्यावरनं आपल्याला पुढचं पाऊल टाकता येईल. आता कमी शिक्षण झालं तर माणसाला एवढं भारी जॉब भेटत नाही. सध्या तर हातात काय घरचं काम, काय आपल्याला बिझनेस करायचं, छोटं मोठं सेटलमेंट करायचं, त्याच्यावर आपलं होऊ शकतं बुवा. असं नाही की मोठंच पाहिजे बिझनेस, मोठंच करायचं तेवढी अपेक्षा नाही. सीधा आपल्या पाय पसरवण्यापुरतं झालं म्हणजे बस झालं. म्हणजे युथ मध्ये अवेअरनेस आता खूप जास्त वाढलेला आहे. पैसे असले की पैसे व्यवस्थितरित्या कसे इन्व्हेस्ट करायचे ते नॉलेज सुद्धा आता युथला आहे. त्यामुळे त्यांचं फ्युचर नक्कीच ब्राईट हे निश्चित झालेलं आहे. मला सांगा, तुमचे कोणाकडून पैसे घेणं बाकी आहे का? नाही, आतापर्यंत नाही. कोणाला पैसे देणं बाकी आहे? नाही, ते पण नाही. चांगले मुलं आहेत, पैसे घेत पण नाही, देत पण नाही. अच्छा, म्हणजे ट्रान्सपरन्सी आहे, वेळेवर सगळी कामं होतात, पैसे देणं आणि एखाद्याने घेतले पण 1-2 दिवसात ते वापस भेटून जाते. तुमचे कधी पैसे कोणी बुडवले आहेत का? होता, एक वेळ होता, पण आता सध्या तसं काय नाही. बुडवले ते पण मित्रांनी बुडवले. त्यांनी विश्वास मी त्यांच्यावर केला होता, पण त्यांनी विश्वास तोडून टाकला, तर मी त्यांना सोडून परत गेलो. म्हणजे मित्र जर असाल आपण तर मित्रांचे पैसे कधी बुडवू नका, कारण मैत्री हे नातं खूप वेगळं असतं. त्यामुळे मैत्री जपा, पैशांपेक्षा जास्त महत्वाची. नाही, पैसे आपल्याकडे नाहीच, पैसे तर कोणाकडे काय बाकी असणार आपल्याला. कोणाकडे पैसे घ्यायचे बाकी राहील? मागणारे तर भरपूर आहेत, पण आपल्याकडे द्यायलाच काय नाही तर काय देणार त्यांना. बघा, यांच्याकडे पैसे बाकी असताना कुठे मागायला येऊ नका. जेव्हा त्यांच्याकडे पैसे येतील तेव्हा द्यायला येतील, टेन्शन घेऊ नका, तुम्ही पैसे जाणार नाही कुठे. तुमचे कोणाकडे पैसे बाकी आहेत का? त्यांची इच्छा देतील तेव्हा देतील. त्यांची वेळ चांगली आली का नक्कीच परत करतील. क्या बात आहे. हा आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे.
सकारात्मक विचारातून सांगतायत की ज्यांच्याकडे पैसे बाकी आहे, हा व्हिडिओच्या मधून सांगतोय की ज्यांच्याकडे पैसे बाकी आहेत प्रयत्न करा की लवकरात देऊन टाका त्यांना, कारण ते मागणार नाही तुमच्याकडे, पण तुम्ही प्रामाणिकपणे पैसे परत द्या. नाही माझे देणं असले तर मी न चुकता ते परत करतो. वेळेच्या आधीच ते परत करायचा प्रयत्न करतो. मी कोणाकडनं घेत नाही कोणाला देत नाही. अशा दोघं प्रश्नांची उत्तर देऊन टाकलेत. पैसे देणे पण बाकी नाही, घेणे पण बाकी नाही. क्या बात आहे. देणं तुम्ही पण बाकी नाही घेणं पण बाकी नाही. तुम्ही सगळं सुखी आहात असं वाटतं. हो नाही नाही घेणं बाकी आहे कोणाकडे, नाही लकी आहे कोणाकडे पैसे घ्यायचे पण नाही द्यायचे पण नाही. नाही 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 कोणाकडे बाकी नाही. घेणं बाकी, घेणं बाकी. नाही नाही काहीच नाही, कारण की आता सगळ्यांकडे आहे पैसा, कारण सगळे म्हटले मला सगळे जॉब करतात आता. फक्त एवढे का काही खूप पैसे दाखवतात, काही काही दाखवत नाही. पण पैसे सगळ्यांकडे आहे. आजच्या जनरेशन मध्ये सगळे पैसे कमवत आहे, हे आहे. आता सध्या अशी परिस्थिती आली आहे की कोणाकडनं कर्ज घेणं आणि देणं हे ती चांगली आहे. गुळ साखरेसारखा असं, गुळ कसा असतो किंवा गुळावरती जास्त गुळ असल्यावरती माशा बसतात, असं म्हणजे साखर पैसे असले तरच माणूस ते असतो. पैसा मसंग पैसा सेक्स मला तर ते एक सॉन्ग येते अक्षय कुमारचं, पैसा पैसा क्यों करती है तू, पैसा पे क्यों मरती है. ओके ओके. आणखी जाता जाता आपण एक काम करूया. छान पैशांवर खूप सारे गाणी आहेत, त्यात एखादं गाणं छान गाऊन दाखवा जरा. पैशांवर एखादं गाणं. क्या पैसा पैसा करती तू, क्यों पैसे पे यूं मरती तू, बारिश कर दू पैसे की जो तू हो जाए मेरी. ते एक नेपाली गाणं आहे. ओके. ये दुनिया है काला बाजार, पैसा बोलता है. ये दुनिया है काला बाजार, पुढे ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. ये पैसा बोलता है ये पैसा बोलता है. थँक्यू. पैसा बोलता आहे. आपण बोलायला लावलं तर बोलतो आणि लोक सुद्धा आपण बोलायला लावलं की बोलतो. ये दुनिया है काला बाजार की पैसा बोलता है. धन्यवाद. तुम्हाला दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. खूप सारे पैसे कमवा आणि तुमच्या पैशांची सगळी स्वप्न पूर्ण होत या तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला खूप सारे पैसे मिळवत, उधारी तुमची पटकन परत येऊ या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थँक्यू. तुला खूप सारे पैसे मिळो, तू खूप मोठा हो या शुभेच्छा. थँक्यू. खूप छान वाटतं तुमच्याशी बोलून आणि खूप चांगले मेसेज तुम्ही दिलेले आहेत आमच्या ऑडियन्सला सुद्धा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आणि आमचं चॅनल आहे व्हॉट्सअप मंडळी, ते चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भेटूयात.